नाशिकचा काळाराम महायुतीच्या कोणत्या नेत्याला पावणार याची आता चर्चा सुरू झाली आहे। छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंनी रामनवमीचे निमित्त साधून काळारामाचं दर्शन घेतलंय। आता राम कोणाला उमेदवारीचा आशीर्वाद देणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे। नाशिकचा काळाराम कुणाला पावणार, उमेदवारी माळ कुणाच्या गळ्यात पडणार, नाशिकचा उमेदवारीचा तिढा कधी सुटणार। पहिल्या टप्प्यातल्या मतदानाचा दिवस 2 दिवसांवर आला तरी नाशिकचा महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही। नाशिककरता सुरुवातीला भाजप आग्रही होता, आता भाजपची दावेदारी ही मागे पडली आहे। आता उमेदवारी करता शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली आहे। रामनवमीच्या दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात सगळेच इच्छुक दर्शनाकरता गेल्याचं पाहायला मिळालं। हेमंत गोडसेंनी भुजबळांचेही चरण स्पर्श घेऊन आशीर्वाद घेतले। नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार असा दावा करायलाही ते विसरले नाही। आम्हाला निश्चित विश्वास आहे का मी जसं म्हटलं की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखले जाते। अयोध्येनंतर नाशिकचं नाव घेतलं जातं प्रभू रामचंद्राबाबत, आणि म्हणून या ठिकाणी ही जागा शिवसेनेला सुटल आणि प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणाला त्या ठिकाणी सुटेल असा आम्हाला विश्वास आहे। उमेदवारी जाहीर होत नसल्याचा तणाव भुजबळांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होता। किमान मतदानाच्या 20 मेच्या आधी तरी उमेदवार जाहीर करा असा टोला त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावलाय। ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या। 20 मेच का? 20 मेच्या आधी का? नाही, मुहूर्त आहे 20 मेचा, त्याच्यामुळे 20 मेच्या अगोदर जर निर्णय झाला तर बरं होईल असं माझं म्हणणं। पत्रकारांनी उमेदवारी शिवसेनेला मिळणार का असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या तोंडून राम बोलतो असं दीपक केसरकर म्हणाले आहेत। गुरुवारी गुड न्यूज मिळेल असं केसरकर म्हणताय। उद्या बऱ्याचशा उमेदवारी जाहीर होतील आणि परवा आम्ही अर्ज भरणार आहोत, त्याच्यामुळे उद्याच्या दिवसाची रत्नागिरीची जागा कोणाकडे? हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्यापर्यंत निश्चित मिळेल। नाशिकच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचं उत्तर महायुतीच्या कोणत्याच नेत्याजवळ नाही। आज जाहीर होणार, उद्या जाहीर होणार, याशिवाय नाशिक संदर्भात कुणीही ठाम काही सांगत नाही। किमान रामाच्या आशीर्वादानं तरी उमेदवारी जाहीर होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।